पण इथे घेतलेली आहे रात्री भिजलेली उडदाची डाळ. त्याला चांगलं धुवून घेऊया आणि एका भांड्यामध्ये काढून ठेवूया. काढल्यानंतर आपण घेऊया एक मिक्सरचं भांडं. मिक्सरच्या भांड्यामध्ये ती डाळ टाकायची आहे आणि चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. पूर्ण बारीक नाही करायचं, कारण आपले मेंदूवडे तयार झाले पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण घेऊया एका भांड्यामध्ये काढून चांगलं मिक्स करूया. थोडंसं टाकूया मीठ टाकल्यानंतर टाकूया थोडासा बेकिंग सोडा. बेकिंग सोड्याने मेंदूवडे मस्त फुगतात. त्याच्यानंतर मिक्स करूया. चम्मचने जास्त मिक्स होत नाही चांगलं, त्याच्यामुळे आपण करूया हाताने मिक्स. हाताने मिक्स झाल्यानंतर साईडला ठेवून एका साईडला गॅसवर कढई ठेवूया आणि कढईमध्ये घेऊया तेल घेतल्यानंतर तापेपर्यंत आपण मेंदूवडा तयार करून घेऊया. मेंदूवडा रेडी आहे आणि आपण टाकूया आता त्याला तेलामध्ये मस्त आपले मेंदूवडे फुगत आहेत आणि छान कुरकुरीत होत आहेत. इकडे तुम्ही पाहू शकता आपला मेंदूवडा रेडी आहे आणि आपण आता त्यांना काढून घेऊया एका भांड्यामध्ये. मेंदूवडा काढून घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा मेंदूवडा बनवून तेलामध्ये सोडून काढून घ्यायचा आहे. चांगले ब्राउनिश होत आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत झालेले आहेत आपले मेंदूवडे. आवडल्यास नक्की बनवा. थँक्यू फॉर वॉचिंग.